सर्वांना ख्रिस्ताच्या पवित्र आणि गोड नावामध्ये सलाम. या डेली मानना सत्रामध्ये पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आजच्या मन्नासाठी आपण लूक शुभवर्तमान त्याचा 1 अध्याय आणि 20 वचन वाचू. पहा, हे घडेल त्या दिवसापर्यंत तू मुका राहशील, तुला बोलता येणार नाही, कारण यथाकाळी पूर्ण होतील अशा माझ्या वचनावर तू विश्वास ठेवला नाहीस. जखर्या आणि अलिशिबा हे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे आई वडील होते. देवाची सेवा चाकरी निसंकोचपणे करणारं हे कुटुंब होतं. परंतु ज्या वेळेस बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या जन्माविषयीचं भाकीत करण्यात आलं, त्यावेळेस त्यांना ही गोष्ट विश्वास पटेना अशा पद्धतीनं झाली. परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की हे जर निवडलेलं कुटुंब होतं तर यांच्या जीवनामध्ये हा अविश्वास का निर्माण झाला? कारण की प्रियजन हो, आपला वैरी सैतान हा आपण विश्वासात पुढे जाऊ नये किंवा देवाचं चिन्ह किंवा देवाचं गौरव आपल्या जीवनामध्ये प्रगट होऊ नये यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतो आणि आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या कमतरता आणि उणीवता आपल्या समोर आणून उभा करत असतो, जेणेकरून आपल्याला देवाच्या वचनावरती विश्वास पटू नये किंवा देवाच्या वचनाचा विश्वास, देवाच्या भविष्यवाणीचा विश्वास आपल्याला बसू नये यासाठी सैतान सतत प्रयत्न करत असतो. म्हणून प्रियजन हो, आपण देवाची सेवा चाकरी करत असताना आणि देवावरती विश्वास ठेवत असताना आपण देवाच्या कृपेकडे आणि देवाकडे आणि देवाच्या भाकिताकडे आपलं लक्ष लावणं फार गरजेचं आहे. त्या वचनाच्या द्वारे प्रभू परमेश्वर तुम्हाला आणि मला या संपूर्ण दिवसाचा आशीर्वाद देव. आमेन.